सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळकोकणात वैभवशाली परंपरा जपणारे श्रीदेव स्थापेश्वर महालक्ष्मी मंदिर सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावासह 48 खेड्यांचा अधिपती म्हणून नावलौकिक मिळवून आहे। नवसाला पावणारे हे जागृत असं देवस्थान असून हजारो भाविक भक्तगण या देवस्थानाला भेट देतात। निसर्ग संपन्न दिग्विजय गाव व त्याचा परिसर ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेवा जतन करत आला आहे। श्रीदेव महालक्ष्मी स्थापेश्वर मंदिर 48 खेड्यांचा संस्थान काळातील अनमोल असा ऐतिहासिक ठेवा आहे। मंदिराचा मुख्य गाभारा तसाच जतन करून मंदिराची आकर्षक अशी बांधणी केली गेली आहे। वैशिष्ट्य म्हणजे दक्षिणाभिमुख असणाऱ्या या भव्य दिव्य मंदिराचा यावर्षी दिनांक शनिवार 1 फेब्रुवारी 2025 रोजी मंदिर तुळशी उद्यापन महासोहळा व महाद्वार अर्पण करण्यात आलं। हा सोहळा विशेष थाटात भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। सकाळी सर्वप्रथम देव स्थापेश्वर महालक्ष्मीवर ब्राह्मण पूजा करून यजमानी यांच्या समवेत अभिषेक करण्यात आला। त्यानंतर पूजा पाठ करण्यात आला। सकाळी प्रायश्चित विधी, गणेश पूजन, पुण्यहवाचन, स्थलशुद्धी, तुळशीला आष्ट कलशस्थान, त्यानंतर नवग्रह हवन, तुलसी पूर्णाहुती, अहृ स्नान आदी विधी ब्राह्मणांकरवी करण्यात आल्या। यावेळी प्रेमानंद चुडे देसाई यांच्या सर्व कुटुंबीय यांच्या वतीने श्रीदेव स्थापेश्वर महालक्ष्मी मंदिरासमोरील नूतन महाद्वाराचं लोकार्पण करण्यात आलं। या महाद्वाराच्या लोकार्पणासाठी सावंतवाडी संस्थानचे राजे युवराज लखमराजे भोसले खास या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते। त्याचप्रमाणे स्थापेश्वर देवाचे निस्सीम भक्त माजी जिल्हा परिषद आरोग्य शिक्षण सभापती प्रमोद कामत हे उपस्थित होते। या सोहळ्यासाठी स्थापेश्वर मानकरी, ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भाविक भक्तगण हे उपस्थित होते।
दुपारी महाआरती महाप्रसाद करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली।